हाय, नमस्कार भावा बहिणींनो. संध्याकाळनं हेड्याव बनवायला कारण टाईमच नाही. जरा तुम्हाला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. कसं आहे माहिती आहे का, लोक एवढी खालच्या ताळाला जाऊन बोलतात का नाही, खच्चीकरण एवढी करतात ना प्रमाणाच्या बाहेरच, की त्यांना काहीच माहीत नसतं त्या गोष्टी. पण नुसतं बोलायचं का तर आम्ही हेड्याव बनवतो आणि तू एवढंच तुम्हाला दिसतं का, त्याच्यावरूनच बोलायचं का. अरे त्याचं दुःख बघा, त्याला काय होतंय काय नाही ते बघा. आता तुम्हाला नाही नाही म्हणलं तर हो का, लोकांना आजकाल दिवस असे डेंजर पडल्यात की कष्ट करून खाण्याशिवाय मार्ग नाही. आणि ज्या बाईच्या मागं तर गडी नाही ना, त्याला तर खंबीरपणाने उभंच राहावं लागतंय. आता मी भटीवर गेलती, तिथं पट्टा पाडला, तिथनं आली लेकरा बाळांमध्ये आली. आता सेड मारायचं चाललंय नियोजन. पण आता नंबर मला मी 2 ठिकाणाचा नंबर घेतलं. ख डस डस असते का ते ते नंबर घेतला. मग आता ही आखल्याशिवाय, गौंडे आल्याशिवाय ना आखून दिल्याशिवाय आम्हाला काय हे नाही, म्हणजे पुढचं पाऊल उचलायला येतं या. मग त्या गौंड्याच्याच हातात आहे आता सगळं. पण गौंडे असं झालं की सगळीकडे गुंतल्यात. एका दिवसापायी म्हणतात 8 दिवसाचं काम आम्ही कसं बंद पाडायचं. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, तुमच्या ह्याच्यावर या म्हणलं. पण मग आता गौंडे आले तर माप त्यांच्यानीच माप काढून त्यांना घेऊनच जाऊन ते सामान भरून आणायचं. आता विषय असा आला की आमच्या गावात काय करायला लागलं की लोक एवढी नावं ठेवतात की प्रमाणाच्या बाहेर. आता मी थोड्या वेळ झालं कामावून आली की म्हणलं हेड्याव आज काय बनवलं, म्हणजे मूडच नव्हता माझा. कारण तब्येत पण माझी ठीक नाही, खोकला डोकं असं दुखायला लागलं उन्हामुळं, उन्हात काम करून. तर विषयाला ग बस बानू रडायला लागली. अगं बानू घे म्हणायला लागली, घेते थांब. तर येता येता हो का हरभरा पण आणला. तर आई करती स्वयंपाक. कसं आहे माहिती आहे का, आता आमच्या गावच्या जत्रा आली, ते तर जाऊ द्या, जत्रेचं तर काय तुम्हाला कळणारच आहे. उद्या परवा दिवशी होळी आली, ही काय म्हणतात ती शिमगा आला. तर आमच्या गावात आता गहू लय झालं, तर लोक किती पण गहू म्हणजे नाही का गोळा लोंब्या करायला लागले. पण आता आम्हाला जायला सवड नाही. गबस तिला गबस हो ग. तर लोक एवढी नावं ठेवतात का नाही गावात. अरे आता मला काय होतं माहिती का, बानूला कुठं न्यायचं म्हणलं तर कुणाला गड्या माणसाला हात करावा लागते. पण ज्या कुणाच्या गाडीवर बसले ना त्या माणसांना काय वाटतं माहिती का, भया हे ज्या गाडीवर बसली, अरे हे का नाही विचार करत तुम्ही, किती स्वार्थी तुमचं मन, किती जळतं तुमचं मन, की बाबा ही लेकरू पांगाई घेऊन कशी चालू शकते म्हणून केला असन, मागितली असन लिप. पण तसं नाही, तसं बिलकुल म्हणणार नाहीत. हे काहीतरी असणार आहे. अरे 2 बाया चर्चा कराय बसल्या, काय घरातलं काढायचं की लगेच दुसरंच काढायचं का, त्याच्या घरात काय चाललंय ते बघायचं, त्याला खायला आहे का नाही ते बघायचं, त्याच्यावर हसायचं. आता आमची शेजारी पाजारी एवढी जळतात आमच्यावर, एवढी जळतात की त्याला माप नाही. पण जळून जळून ना शेवट कितीही कमवा खालीच ठेवून जायचं, कोण घेऊन जाणार नाही. तर आणि तसंच काय आहेत, आता मी काय नाव कुणाचं घेणार नाही, पण ज्याला राग येईन त्याला येईन. पण आहेत आमचे शेजारी पाजारी भरपूरच असे आमच्यावर जळतात. आता हे घर बांधायच्या टायमाला पण त्यावेळेस इतकी भांडण प्रमाणाच्या बाहेर का, तर आमची जागा आहे. अरे आमची जागा असली म्हणूनच आम्ही बांधतो ना. मग आता मी पत्र्याचं हेडं बनते बघते ती गावातली, ए तू ही पत्र सेड मारायला लागली का, सेड मारायला लागली का. अरे त्यांचं घर कसं आहे का, तर त्यांना मजा वाटते या घरात राहिलेलं, म्हणजे आम्ही मेलो तरी त्यांना मजा वाटणार आहे. ते हे नाहीत बघणार की लेकरं आहेत बारकं अपंग आहे, की बाबा करती ना कर, ढिलासं नाही द्यायचं. बघा वारं कावदान आलं तर आम्ही या घरात थांबत सुद्धा नाही.
आता चौकट तुम्हाला त्या दिवशी दाखवली, रातचं लावायचं म्हणून लावायचं, एका दणक्यात चौकट निघती या, सहज तरी हाणलं तरी. मग तुम्ही विचार करा की त्या बाईच्या मागं कोण नाही. आता वारं कावदानाचा दिवस आहेत की लेकरू घेऊन असल्या याच्यात गोदडे पांघरून बसावं लागतं या. मग तुम्ही विचार करा की, आणि मग सगळ्यांनी घरातनं बघायचं, पाऊस बी आला तर आमची आपदा, वत पाणी. अरे झोपायला जागा तर एवढीच राहते, आता मी बसले तेवढीच. हा, पण लोकांना एवढं भारी वाटतं की असंच यांचं होऊ दे आणि आम्हाला बघाय मजा. अरे तुम्ही स्वार्थी माणसं आहे, तुम्ही बिलकुल स्वार्थी माणसं आहे. का माहितीये का, की एखादं करते ना त्याला ढिलासा द्यायचा. तुम्ही तुमच्या पदरचं देत असल्याने तुम्ही एवढं बोलता, आम्हाला लेक्चर देता, पण तुम्ही हे विचार करत नाही की बाबा ते अपंग लेकरू आहे, आज एवढी मोठी पोरगी आहे, ती घेऊन जर काय झालं तर कसं पळायचं. येईल का पळायला घेऊन? चुटकीरनं, बारक्या लेकराला चुटकीरनं घेतंय आणि पळतंय. मग आता बानू 10 वर्षाची झाली, मग आता विचार करा तुम्ही त्या पोरीला घेऊन, आणि तिच्यासाठी खास चाललंय, ते ज्यासाठी खास चाललंय. आता जळणारी भरपूर आहेत आमच्यावर, पण जळणाऱ्या काय म्हणतात ना, भुकणारे कुत्री किती पण भुकतात, पण आपण पुढं चालायचं, त्याला बिस्किट टाकत, असं म्हण आहे काहीतरी. पण असो बापडीचं, सगळ्याचं चांगलं हो, बापडीचं दुश्मन असला ना त्याचं पण चांगलं होऊ दे, अजून चांगलं होऊ दे, काचच्या बंगल्यात राहू दे, पण त्याच्या मागनं आम्ही झोपडीत तर येऊ, या घरातनं शेडमध्ये तर येऊ. पण नाही, आम्ही करायला लागलं की आडवं यायचं, प्रत्येक गोष्टीला आडवं यायचं. हे कराय उभा केलं, आमच्या गाड्या जायच्यात ते पटकन काढायचं. त्यांनी केलेलं चालतं, त्यांनी केलेलं सगळं चालतं, पण आम्ही काय केलं ना की त्यांच्या नाकात आणि त्यांच्या, आता तोंड जाता माझं वेगळीकडं, पण कसं आहे आवरते मी तोंड. पण एक वेळेस असं येणार आहे ना की त्यावेळेस मला जबरदस्ती ना ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, आणि मी ते लवकरच करणार आहे. आणि ते पण कानून कायद्याने, असं नाही, कानून कायदे सगळ्याला दिलेले आहेत समान, आणि असं बोलून आणि शिव्या देऊन काही फरक नाही पडणार. मग त्यामुळं मी ना ठरवले, जे काय असेल ना ते आपण हे करायचं बिंदास, कानून कायद्याने. कुणाला भांडायचं नाही, भांडताय ना तर आलं ना आपल्या दारापर्यंत, आपलं नाव घेऊन बोललं ना आणि मग पालती घालायची, तोपर्यंत ना कुणाला बोलायचं नाही. होऊन तर मी कुणाच्या नादी लागत नाही एकतर, आणि माझ्या नादी लागलं ना मी सोडत नाही. मग ती कुणी का असं ना जहागीरदार असो बापडीचा, मला घंटा फरक पडत नाही. एकतर मी कुणाच्या वाटत जात नाही, मी भली, माझी लेकरं भली, काम भलं. तिथनं यायचं घरात, मी कुणाच्या घरी असते का, कुणाच्या घरी नाही, कुणाच्या दारी नाही, कुणाला पळीभर आमटी मागायचं नाही, काय नाही. आपण आपल्या घरात जसं असेल तसं खायचं. तुम्ही आम्हाला देत नाही, आम्ही तुम्हाला देत नाही, त्यामुळं तुम्ही आम्ही तुम्हाला बोलत नाही, तुम्ही आम्हाला बोलायचं नाही, काही संबंधच नाही. बरोबर आहे का नाही. आता काय चुकत असेल, काय माझ्या भाऊ बहिणींना वाईट वाटत असेल की ताई तू असं का बोलायला लागली, मी ज्या माणसांमुळं बोलते, आमचे शेजारी पाजारी आहेत का, त्यामुळं बोलते. आता ज्याला राग येतोय त्याला मी काहीच करू शकत नाही, पण मला जे वाटलं ते मी बोलले. तर चला, हे व्हिडिओ इथंच संपवतोय, आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.